CPR म्हणजे आता त्याला CPCR म्हणतात. कारण कार्डिओपल्मोनरी सेरेब्रल रिससिटेशन है ना. कारण आपल्याला CPR द्यायचं आहे तर ब्रेन हार्ट सोबत ब्रेन पण वाचवायचं आहे ना, ऑर्गन डॅमेज. कारण जर तुम्ही CPR वगैरे तुम्ही जर पेशंट वाचवलं म्हणून ब्रेन डॅमेज झालं तर ते फायदा नाही. त्याला असं CPCR कार्डिओपल्मोनरी सेरेब्रल रिससिटेशन. CPRचे इंडिकेशन्स काय काय म्हणजे कधी CPR द्यायचं. कारण खूप जणांची मिसकन्सेप्शन आहे. कधी पण त्याचा ब्रॅडिकार्डिया होता तर इथे CPR द्या, कधी पेशंट अनरिस्पॉन्सिव्ह काय इथे CPR द्या. आता काही इंडिकेशन असतात ना, तर इंडिकेशन्स काही माहिती आहेत का? सांगा सॅच्युरेशन अजून CPRचं गेम काय माहिती आहे का? ब्रेनला किंवा दुसऱ्या ऑर्गन्सला ब्लड सप्लाय झाला पाहिजे, ते डॅमेज नाही झालं. ते काम तुम्हाला कधी करावं लागणार आहे? जेव्हा हार्ट स्वतः काम करत नाही तेव्हा. हार्ट जर का चालू आहे कशात CPR द्यायचं, बरोबर आहे का नाही? मग ते इंडिकेशन्स काय काय असतील? हार्ट बंद म्हणजे पल्स लागत नाही. पल्स लागत नाही म्हणजे कुठलं पल्स लागत नाही? कॅरोटिड पल्स. याद रखो, लास्टला जे पल्स जाते ना, समजा रेडियल लागत नाही पण कॅरोटिड लागतं, त्याचा अर्थ हार्ट काय करतंय? पंप करते. काहीतरी दुसरं रिझन त्याच्यामुळे रेडियल पर्यंत पोहोचत नाही. तुमचं हायपोअल्जिक काही नाही. जर का कॅरोटिड पल्स लागत नाही तुमचं, सो अब्सेन्स पल्स, अनरिस्पॉन्सिव्ह पेशंट आणि नो रेस्पिरेटरी इफेक्ट, तर असं आहे. देन यू हॅव टू गो फॉर CPR. पेशंट बघितलं तुम्ही, पेशंट रिस्पॉन्सिव्ह नाही आहे, अजून उठून बघायचं, बोलत नाही, काहीच नाही, अनकॉन्शियस आहे. कॅरोटिड पल्स चेक केली नाही आहे. पल्स किती वेळासाठी चेक करेल कॅरोटिड पल्स? कितने टाइम के लिए? 10 सेकंड. मिनिमम 10 सेकंड. अगर 10 सेकंड तक नहीं लग रहा है, स्टार्ट कीजिए. ठीक है. रेस्पिरेशन एफर्ट नहीं है, पल्स नहीं है और कॉन्शियस पेशेंट नहीं है, अनरिस्पॉन्सिव पेशेंट है, देन यू गो फॉर CPR. ठीक है. CPR लाईफ सेविंग प्रोसेस आहे. जर का राईट टाईमवर राईट योग्य पद्धतीनं जर का तुम्ही CPR दिलं तर पेशंट वाचू शकतो. पण जर तुम्ही व्यवस्थित CPR नाही दिला किंवा सही प्रॉपर टाईमवर नाही दिलं तर पेशंट वाचत पण नाही. इव्हन जर का वाचलं तर ब्रेन डॅमेज पण बऱ्यापैकी झालं असतं. तर करेक्ट टायमिंग इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं अनरिस्पॉन्सिव्ह पेशंट, नो रेस्पिरेटरी इफर्ट, कॅरोटिड पल्स लागत नाही आहे, 10 सेकंदासाठी CPR स्टार्ट करून टाकायचं. कारण जर CPR स्टार्ट नाही केलं तुम्ही त्यावेळेस, तुमचं प्रत्येक सेकंड त्याचे ऑर्गन डॅमेज करणार, स्पेशली ब्रेन. ठीक आहे. तर डिले बिलकुल नाही करायचं. CPR. आता CPR तुम्ही विचार काय म्हणते की हार्ट जर का फंक्शन करत नाही किंवा हार्ट बंद पडते, पल्स लागत नाही, तेव्हा CPR करतो. काही कॉजेस आहेत का सडन हार्ट बंद पडण्याचे किंवा कार्डियक अरेस्टचे? तुम्हाला माहिती आहेत का? कारण जर का तुम्हाला कारण माहीत असलं, म्हणजे मागच्या वेळेस डिस्कशन झालं, कारण मला माहीत असलं तर मग ट्रीटमेंट येईल ना. तर काही रिझन्स आहेत का की सडन हार्ट बंद पडतो किंवा कार्डियक अरेस्ट झालं, हे काही कारण आहेत का? ते माहिती आहेत का? शॉक नाही. कार्डियक अरेस्ट म्हणजे हार्ट बंद पडतो. काही कार्डियक कॉजेस असतात, काही नॉन कार्डियक असतात. जसं की कार्डियक कॉजेस म्हटलं तर मायोकार्डियल असतात. ठीक आहे. सर्वकडे इस्टिमिया किंवा मायोकार्डियल फ्रॅक्चर, कार्डिओमायोपायटिस आहे, स्ट्रक्चरल हार्ट डिसीज आहे, दुसरे व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज, अरेथमिया झाले, कार्डियक कंडक्शन डिफेक्ट आहे, त्याच्यामुळे होतं. किंवा काही मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस असतात, हायपरकॅलेमिया जर का असलं, हायपोकॅलेमिया जर का असलं तर कार्डियक एकदम अरेथमिया बंद होतं, त्याच्यामुळे होतं. काही टॉक्सिन्स आहेत त्याच्यामुळे हार्ट बंद होतं. ॲडिशन खूप सारे कॉजेस आहेत. म्हणजे एनी कॉज ज्याच्यामुळे हार्ट सडनली फंक्शनिंग करणं बंद करतं, त्यावेळेस ब्रेनला आणि दुसऱ्या ऑर्गनला सर्क्युलेशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपण CPR देतो. तर ते प्रॉब्लेम आहे का? तर आता CPR कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे खूप जर पेशंट तुमच्याकडे 1 तास आधी कोणतरी सांगितलं, लास्ट रिस्पॉन्स 1 तास आधी होता, आता आलं तर CPR देणार आहे का? ते युजली विटनेस कार्डियक अरेस्ट तुमच्या समोर जर नाही झालं, त्याला कधीही दिलेलं बेटर असता उत्तम चांगलं. किंवा तुम्हाला शुअर आहे की विथिन 5 मिनिट्स किंवा जस्ट आता सर हॉस्पिटलमध्ये एंटर करता करता बोलू लागला आणि आता इथं कॅज्युअल्टीमध्ये आल्यावर
बोलत नाही, अशा पेशंटमध्ये CPR देणं फायद्याचं राहतं. जे ऑलरेडी खूप वेळापासून 20 मिनिटं 25 मिनिटं अर्धा घंटा याच्यापासून ते रिस्पॉन्सिव्ह नाही आहे किंवा ज्यांना पल्स त्यांना CPR देऊन काही फायदा नाही आहे. राईट. CPR जर तुम्ही स्टार्ट केलं ना तर हे आपण कार्डियक अरेस्टची गोष्ट करतो. CPR आपण पुढे डिस्कस करतो. कार्डियक अरेस्टचे आपण कॉजेस बघितले. कार्डियक अरेस्ट जर का झालं आहे पेशंटला तुम्ही CPR द्यायला आहे तर पहिलं जे रिदम असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं. ओव्हरऑल जर का तुम्ही कार्डियक अरेस्टचे पेशंट बघितले त्याच्यामध्ये जर पेशंटला ऑलमोस्ट 20-25% पेशंटला इनिशियल एपिसोड ऑफ व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशनचे असतात. जर का हे असलं तर प्रोग्नोसिस चांगलं असतं की नाही. जर का कार्डियक अरेस्टचा पेशंट आहे आणि त्याच्यामध्ये जर का शॉकेबल रिदम व्हेंट्रिक्युलर पल्सलेस व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन हा शॉकेबल रिदम त्याच्यावर पुढे डिस्कस करू. ठीक आहे. जर का तसं असलं तर पेशंटचं प्रोग्नोसिस चांगलं असतं. म्हणून कधीही CPR स्टार्ट करताना तुमचं कार्डियक मॉनिटर डिफिब्रिलेटर केलं पाहिजे आणि चेस्ट रीड आलेला राईट. ठीक आहे. बाकी जे सर्वायवल रेट ते प्रॉपर CPR मोर दॅन 30% आहे. जर का BT किंवा BF असलं त्याच्यामध्ये जर का तुम्ही पेशंट प्रॉपर CPR दिला तर 30% म्हणजे 10 म्हणजे 7 पेशंट वाचतात. आणि जर का पल्सलेस असला पेशंट पहिला रिदम तर त्याच्यापेक्षा सर्वायवल जे असते 10%पेक्षा पण कमी असते. प्रॉपर CPR देऊन म्हणजे 10 एखादा पेशंट वाचले तर चांगलं होतं तर पल्स नाही. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही कार्डियक अरेस्टचा पेशंट पहिले बघता लाईक पल्स नाही आहे तर तुम्ही काय असेसमेंट असणार ते आधी निघून होतं ना. ABC एअरवे ब्रिदिंग आणि सर्क्युलेशन बघायचं. आधी एअरवे चांगलं बघायचं ब्रिदिंग बघायचं सर्क्युलेशन बघायचं. पण आता नॉर्म चेंज झालं. जर कार्डियक अरेस्ट सस्पेक्ट करायला लागली तुम्ही तर अशा वेळेस पेशंटमध्ये सर्वात आधी काय बघायचं सर्कुलेशन बघायचं. सर्कुलेशन कसे बघणार तुम्ही पल्स जमीन मॅडम वापस अगर पेशेंट का CPR के इंडिकेशंस क्या है. फर्स्ट अगर कैरोटिड पल्स नहीं लग रहा है पेशेंट अनरिस्पॉन्सिव और रेस्पिरेशन नहीं है. देखते देखते समझ जाता कि पेशेंट अनरिस्पॉन्सिव है. हालांकि उठाने का बात करने की कोशिश हुई उसी टाइम में देखने का कि रेस्पिरेशन चल रहा है कि नहीं बात करते करते कैरोटिड पे हाथ रखेगा. 10 सेकंड का टाइम है. विदिन 10 मिनट्स तुमको डिसाइड 10 सेकंड तुमको डिसाइड करना है कि तुमको चेस्ट कॉम्प्रेशन स्टार्ट करना है नहीं करना. तो अगर कैरोटिड पल्स एब्सेंट है रेस्पिरेटरी एफर्ट्स नहीं है और पेशेंट अनरिस्पॉन्सिव है ये तुमने 10 सेकंड के अंदर तुम्हारा टारगेट है कि जज करना है. नहीं लग रहा है कन्फ्यूजन भी है कि नहीं लग रही है पल्स देन स्टार्ट CPR. क्योंकि अगर कार्डियक अरेस्ट के पेशेंट को अगर नहीं है फिर भी तुमने CPR का साइकिल दिया है तो उसको ज़्यादा हार्म नहीं होगा. लेकिन अगर कार्डियक अरेस्ट है फिर भी तुम सोच में 15 सेकंड 20 सेकंड और डाल दिए तर जेवढं 1-1 सेकंड वाया जाईल तेवढं त्याला ब्रेन डैमेज हो जाए. तो कन्फ्यूजन जरी असं पल्स लग रहा नहीं है तुमको है नहीं पता नहीं पर लग नहीं रहा है कैरोटिड का स्टार्ट CPR. तो 10 सेकंड में तुमको तीनों असेस करना है और CPR स्टार्ट कर देगा. राइट. असेसमेंट के लिए पहले क्या देखने का पहले से सबसे पहले सर्कुलेशन सबसे वो ABC था ना एयरवे ब्रीदिंग सर्कुलेशन था. अब वो CND हो गया. सबसे पहले सर्कुलेशन देखने का पल्स देखने का CPR स्टार्ट कर देगा. CPR स्टार्ट किया उसी टाइम में उसका एयरवे सिक्योर करने का. एयरवे सिक्योर करके ब्रीदिंग शुरू करने का. ब्रीदिंग के अलग अलग मोड्स रहते हैं. CPR मध्ये लगे सगळे एकदम हाय फाय ते चेस्ट कॉम्प्रेशन त्याचा सुरू आणि इंट्युबेशनच्या मागे लागतात. नाही चेस्ट कॉम्प्रेशन सर्वात आधी तुम्हाला असेसमेंटसाठी सर्क्युलेशन आधी बघायचं मग एअरवे बघायचं मग ब्रीदिंग बघायचं. तर किंवा जर का तुम्ही दोघं तिघे जण असलं तर एखादा एअरवे देऊन टाकायचं आपलं चेस्ट कॉम्प्रेशन दुसऱ्या सुरू करून टाकायचं. रेस्पिरेटरी एफर्ट अनरिस्पॉन्सिव्ह पेशंट कॉन्ट्राइंडिकेशन्स हा जर का कार्डियक अरेस्ट एक पर्टिक्युलर टाइम निघून गेला आहे खूप वेळ झालेला आहे किंवा पेशंटच्या नातेवाईकांनी किंवा ते विलिंगली DNR म्हणजे तुला स्पेसिफिक सांगितलं त्या 2 कॅटेगरी त्याच्यामध्ये CPR करायचं नाही. यू गेटिंग माय पॉईंट. CPR जर का स्टार्ट करायचं असेसमेंटसाठी मोस्ट कॉमन कॉजेस कार्डियक अरेस्ट आहे. कार्डियक अरेस्टसाठी कॉजेस आपण बघितले त्या कार्डियक अरेस्टच्या कॉजेस आहेत ते CPR सुरू करताना ते बॅक ऑफ द माइंड ते पण चाललं पाहिजे की हे आहे का बघत राहायचं. ठीक आहे. काही सापडलं त्याची ॲडिशनल त्याची ट्रीटमेंट करायची. ठीक आहे. असेसमेंट करताना सर्क्युलेशन असेस केलं एअरवे केलं ब्रीदिंग केलं एअरवे सिक्युअर केले ब्रीदिंग सुरू केलं ब्रीदिंगचा रेट वगैरे आपण डिस्कस करू. त्यानंतर CPRचं सायकल कंटिन्यू करायचं कसं करायचं काय करायचं आपण डिस्कस करू. इथपर्यंत क्लिअर झालं. इंडिकेशन काय आहे वापस विचारतो पुढच्या वेळेस
सर ब्रॅडिकार्डिया होऊ लागला 40 आपरेट होऊ लागला सीपीआर स्टार्ट केला असं तर तो आपल्याकडनं यायला नको कोणाकडनंच यायला किंवा सर तो अनरिस्पॉन्सिव्ह होता तर खूप म्हणजे नाव सांगत ते बाहेर बघितलं की सर पल्स लागत नाही आहे आणि ब्रीदिंग नॉर्मल सैचुरेशन 100 है इज इट पॉसिबल सर अगर पेशेंट का रेस्पिरेशन अच्छा है तुमको लग रहा है ब्रीदिंग अच्छा है और पेशेंट का पल्स नहीं लग रहा है तो दूसरी बार वापस चेक करो नॉर्मल ब्रीदिंग आहे गॅस्पिंग जर का असतं ते कॅन बी पॉसिबल की कार्डियक अगर नॉर्मल ब्रीदिंग है सैचुरेशन वगैरह ठीक लग रहा है तो मॉनिटर पे लेकिन तुमको पल्स नहीं लग रहा दोबारा चेक करो दूसरे तरह बट अगर रेस्पिरेशन नहीं है तो इसलिए 3 असेसमेंट करने है ना ठीक है आगे चलते अभी ठीक है तो तुमने CAB असेस कर लिया सर्कुलेशन असेस कर लिया सर्कुलेशन पल्स नहीं लग रहा तुमने कॉम्प्रेशन शुरू केलं एअरवे तुमने सीधा केलं सरळ थर्ड द्यायचं फ्री द्यायचं ओपन करायचं जर तुला ते घाण वगैरे असेल सिक्रेशन असतील किंवा काही फॉरेन बॉडी असेल किंवा वॉमिट्स असतील ते सगळे सक्शन करून क्लीन करून घ्यायचं जेवढं एअरवे क्लीन राहतील तेवढं बेटर राहील आणि त्याच्यानंतर ब्रीदिंग करायला सुरुवात करायचं युजली अबू बॅग जर का तुमच्याकडे असेल तर व्हेरी इन हॉस्पिटलसाठी अबू बॅग जरी असेल तर तुम्ही अबू बॅगनं ब्रीदिंग करू शकता अबू बॅगला ओढू लावायचं मास्क लावायचं आणि ब्रीदिंग स्टार्ट करून टाकायचं एव्हरी 30 बीट्स के लिए 2 ब्रीदिंग जर तुम्ही बाहेर आहे तुम्ही माउथ टू माउथ ब्रीदिंग पण देऊ शकता ठीक आहे आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहेत सगळं आणि थिअरॉटिकली तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे सगळं ठीक आहे फर्स्ट जर का अनरिस्पॉन्सिव्ह पेशंट आहे पल्स नाही आहे सर्क्युलेशन नाही पल्स नाही आहे ब्रीदिंग नाही आहे तुम्ही CPR स्टार्ट करून टाकणार CPR स्टार्ट केल्या हेल्पला कोणाला तरी बोलून घ्यायचं स्टार्ट केल्या की अरेस्ट आहे कोड ब्लू असतो आपल्याकडे कोड ब्लू सांगणे सो दॅट आजूबाजूला जिथं रिस्पॉन्सिबल लोक आहेत त्यांना समजून जातं की अरे कार्डियक अरेस्ट आहे ते त्यांच्या कामाला लागतं तो तर तुमचं एक सायकल चालू होतं सोबत जर दुसरं असलं तुम्ही एक जण चेस्ट करायचं दुसऱ्या जण एअरवेकडे जायचं एअरवे त्याचं एकच काम आहे की एअरवे क्लिअर आहे का टंग फॉल आहे का बघायचं आहे काही सिक्रेशन असेल तर एअरवे क्लीन करून एअरवे क्लिअर करायचं आणि ब्रीदिंग स्टार्ट करायचं ब्रीदिंग जर का तुमच्याकडे ॲडव्हान्स एअरवे नाही आहे तर अनुभव आहे त्याचे 30 काउंट झाले की 2 ब्रीथ द्यायचे एवढे सुरू द्यायचे सुरू एकदा सुरू केल्यानंतर 2 मिनिटापर्यंत थांबायचं नाही राईट जर तुम्ही CPR स्टार्ट केला 2 मिनिटानंतर असेसमेंट केली तर असेसमेंट नंतर तुमचं अजून एक काम काय असतं डिफिब्रिलेटर आणि नीट लावून टाकायचं डिफिब्रिलेटर बघितलं सगळ्यांनी पण ते ICU मध्ये ज्यांनी बघितलं नाही ते बघून घ्यायचं ठीक आहे CPR स्टार्ट केला वेगळं सिक्युअर केलं डिफिब्रिलेटर लावून दिलं आता 2 मिनिटं कंटिन्यू करायचं 2 मिनिटानंतर फक्त पल्स आला का नाही चेक करायचं आणि डिफेक्टवर काही रिदम आहे का बघायचं जर शॉकेबल रिदम म्हणजे ज्याला आपण DC शॉक देतो 2 रिदम शॉकेबल आहे फक्त कोणत्या माहिती कोणाला व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया जर का आहे आणि पल्स नाही आहे तर शॉक द्यायचं असते आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन ते शॉक द्यायचं असते उगाच CPR चालू आहे फ्लॅट लाईन आहे आणि काही देत नाही शॉक द्यायचा नसतो दॅट इज नॉट इंडिकेशन फॉर CPR किंवा मग तुम्हाला पल्स इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी दिसायला लागली पल्स लागत नाही ECG दिसायला लागलं शॉक द्यायचा नाही शॉकचे 2च इंडिकेशन आहे ड्युरिंग CPR काय ड्युरिंग पल्सलेस व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया आणि व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन आता ECG कसं बघायचं ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे ECG VF सगळ्याला मला वाटतं कळून जाईल है ना आणि व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया पण काय असं कळेल राईट ते जर काही ECG दिसतं ना शॉकेबल रिदम शॉक द्यायचा काय आपण डिस्कस करू इफ पल्स नाही आहे म्हणजे 2 मिनिटाच्या सायकलमध्ये शॉकेबल पण रिदम नाही ECGला फ्लॅट लाईन आहे तुमच्या डिफेक्टवर फ्लॅट लाईन दिसते ECG काढायचा नसतो वारंवार डिफेक्टवर येऊन जातो अगेन स्टार्ट CPR ठीक आहे हे कंटिन्यू करत राहायचं हेच सायकल आहे कंटिन्यू प्रत्येक 2-4 मिनिटाला असेसमेंट आहे यू गेटिंग माय पॉईंट ठीक आहे CPR देताना आता काय एलिमेंट्स इम्पॉर्टंट चेस्ट कॉम्प्रेशन तुम्ही द्यायला लागेल राईट पण ते चेस्ट कॉम्प्रेशन इफेक्टिव्ह आहेत का नाही समजा मी चेस्ट कॉम्प्रेशन सुरू केलं आणि मी 40 बीट पर मिनिट द्यायला किंवा मी जोरवर सुरू केलं 200 बीट पर मिनिट द्यायला सी कोणतीही वस्तू काम करताना त्यांचं हार्ट आहे
हार्टमध्ये काय होतं, नॉर्मल कार्डियक सायकलमध्ये ब्लड भरेल, मग ते ब्लड पंप होईल, मग ते वापस जेव्हा हार्ट रिलॅक्स होताना पुन्हा ब्लड भरेल, राईट. म्हणजे तुम्ही सायकल अशी दिली पाहिजे किंवा तुम्ही कॉम्प्रेशन असं दिलं पाहिजे की तुमच्या इच कॉम्प्रेशनमध्ये सिग्निफिकंट अमाऊंट ब्लड शुड रीच टू ऑर्गन्स ऑफ ॲटलिस्ट ब्रेन, तेवढं पोहोचलं पाहिजे. आणि तुम्ही गॅप एवढा दिला पाहिजे की ते पुन्हा जे ब्लड आहे ते वापस भरलं पाहिजे. समझ रहा है? अगर तुम्ही धड़ शुरू किया और हार्ट को रिकॉइल होने के लिए, हार्ट को फिल होने के लिए टाइम ही नहीं दिया, खाली हार्ट को पुश करके क्या फायदा? तो गेटिंग माय पॉइंट. या फिर तुम इतना स्लो चल रहा है अपना आराम से कि चढ़ ही नहीं, मतलब ब्लड ऊपर अपना ब्लड ब्रेन तक पहुंच ही नहीं रहा, काहीच फायदा नाही. किंवा तुम्ही इतक्या फास्ट करायला, फास्ट पण नाही स्लो पण नाही, किंवा तुम्ही फास्ट करायला नुसतं असाच करायला, फायदा राहणार का नाही. ॲडिक्वेट कॉम्प्रेशन पाहिजे. आणि हे आता किती ठरवायचं, किती रेट आहे ना, हे सगळ्या स्टडीज होते की 80 देऊन बघितलं किती जण वाचले, 100 देऊन बघितलं किती जण वाचले, 150च्या रेटनं देऊन बघितलं पर मिनिट किती वाचले. त्याच्यामध्ये त्यांनी असं डिसाईड, त्याच्यामध्ये असं सगळ्या रँडमाइज टाईमला असं कळालं आहे की इफ युअर कॉम्प्रेशन रेट इज बिटवीन 100 to 120 पर मिनिट, देन द सर्वायवल इज मॅक्सिमम. आणि पेशंट वाचण्याचे चान्सेस जास्त असतात. तर CPRचा रेट जो असतो तुमचा चेस्ट कॉम्प्रेशनचा किती पाहिजे, 100 ते 120 पर मिनिट. एका मिनिटात तुम्ही 100 किंवा 120चा कॉम्प्रेशन केलं पाहिजे. हे सगळं स्टडीज आहे. तर कोणी एकाला सांगितलं नाही की 120 पाहिजे, नाही, सगळं करून बघितलं आहे. त्याच्यामध्ये 100 ते 120चा जो रेट आहे त्याच्यामध्ये जिवंत राहणारे पेशंट किंवा फायदा होणारे पेशंट जास्त आहेत, म्हणून रेट डिसाईड काय झाला 100 ते 120. तसंच कॉम्प्रेशन किती पाहिजे, चेस्ट कॉम्प्रेशन किती पाहिजे, हे जोरजोरात दाबायला लागले नाही, किंवा ते त्या दिवशी रोहन नाही, ठीक आहे, पुश हार्ड पुश फास्ट, पुश हार्ड पुश फास्ट म्हणतात ते, हार्ड फास्ट. हार्ड म्हणजे ॲटलिस्ट 5 सेंटीमीटर खाली गेले पाहिजे, राईट ना, 5 सेंटीमीटर खाली गेलं पाहिजे. आणि रेट फास्ट म्हणजे 120 मिनिट, 100 ते 120 मिनिट पर्यंत पाहिजे. ॲट द सेम टाईम तुमचं एवढं जजमेंट पाहिजे की तुमच्या 2 कॉम्प्रेशनच्या मध्ये हार्टला चेस्टला रिकॉईल व्हायचं नाही म्हटलं पाहिजे. म्हणजे चेस्ट जेव्हा रिकॉईल होईल तेव्हा हार्टमध्ये पुन्हा ब्लड मिळेल. जर का तुमची कॉम्प्रेशन अशी आहे की चेस्ट रिकॉईल व्हायला टाईम भेटत नाही, तर हार्टमध्ये ब्लड वापस येणार नाही, तुम्ही किती पंप करून काय पाहिजे. तुम्ही त्यामध्ये असं नाही करायचं की सर हे एका मिनिटात 120 पुश करायचं, मग पुन्हा एवढं पुश करायचं, मग एवढं पुश करून तो टाईम पण बघायचा, मग चेस्ट रिकॉईल पण बघायचं, कसं बघायचं ते विथ प्रॅक्टिस होते. ते मी सांगणार का कसं करायचं, काय काय फॉलो करायचं. सो फर्स्ट तुम्ही रेट बघितलं किती आहे, दुसरं तुम्ही चेस्ट कॉम्प्रेशनचा रेट बघितला, सॉरी किती डेप्थ करायचं ते बघितलं, थर्ड तुम्ही रिकॉयरिंगचा रेट बघितला, आणि फोर्थ इम्पॉर्टंट आहे हायपर व्हेंटिलेशन अवॉइड करायचं. हायपर व्हेंटिलेशन म्हणजे काय, खालचं इकडे CPR देणं चालूच आहे आणि वरचं जोरदार तांबू करणं चालू नाही. जास्त हायपर व्हेंटिलेट केलं तर काय होतंय, डिसिंक्रोनी होतं, तिकडून तो CPR द्यायला पुन्हा हवा फिकायला लागला, म्हणजे पुन्हा चेस्ट रिकॉईल होतो असतो, इफेक्टिव्ह CPR राहत नाही. हायपर व्हेंटिलेशन पण अवॉइड करणे आहे, आणि रेट डेप्थ मेंटेन करणे आहे, आणि रिकॉईल पण मेंटेन करणे. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज तुमच्या टोटल CPRचा कमीत कमी मिनिमम 60% किंवा त्याच्यापेक्षा जास्त भाग हा चेस्ट कॉम्प्रेशनमध्ये गेला पाहिजे. दिमाग नाही लागला, दिमाग किती लागले तर तो CPR होता का नाही, ठीक आहे 60% कसं नाही, कमीत कमी 60% म्हणतात. CPR देणार, मग पल्स चेक करणार, CPR म्हणून मग पुन्हा CPR स्टार्ट करणार, किंवा CPR 2 मिनिटांची सायकल बघितली, शॉकेबल रिदम आहे, मग ते CPR स्टॉप करून शॉक देणार. या सगळ्या चक्करमध्ये जे कॉम्प्रेशन रेट आहे, कॉम्प्रेशनचा जो टाईम आहे तो 10 मिनिटाचा CPR देणार, कमीत कमी 6 मिनिटाच्या वरती टाईम जो आहे तुम्ही कॉम्प्रेशन कंटिन्यू केलं पाहिजे. हे बेसिक चांगल्या क्वालिटीचे CPR, जर का गुड क्वालिटी CPR जर का म्हणलं त्याच्यामध्ये सगळे मुद्दे आहेत. समजलं, फर्स्ट तुमचं रेट तेवढंच पाहिजे, तुमचं डेप्थ अप्रॉक्सिमेटली तेवढंच पाहिजे जेवढं सांगितलं तेवढं. तिसरं तुम्ही चेस्ट रिकॉईल होते का नाही त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. चौथं हायपर व्हेंटिलेट नाही करायचं पेशंट. आणि पाचवं ॲट द एंड ऑफ CPR जेव्हा असेसमेंट होते त्यावेळेस कमीत कमी 60% किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो वेळ आहे
तो चेस्ट कॉम्प्रेशनमध्ये गेला पाहिजे ड्युरेशन, त्यापेक्षा कमी नाही. जर का हे तुम्ही सगळं फॉलो केलं आहे तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं CPR मिळेल. हे सगळं करून जर का पेशंट वाचला नाही तर हे आपल्या हातात नाही, पण आपण हे सगळं करायला डन. समजलं काय काय केलं आतापर्यंत? इंडिकेशन ऑफ CPR, कॉन्ट्रा इंडिकेशन ऑफ CPR, कार्डियक अरेस्ट कॉजेस, त्याच्यानंतर असेसमेंट कसं करायचं इनिशियल, सर्क्युलेशन, एअरवे, ब्रिदिंग, त्याच्यानंतर एलिमेंट्स ऑफ गुड क्वालिटी CPR काय असतात ते बघितले. सगळे पाठ झाले. हां, कोण सांगतं मला क्वालिटी ऑफ गुड क्वालिटी CPRचे एलिमेंट्स कोण सांगते? एकच जण सगळे पाचच्या पाच पॉईंट सांगितले. कौन सा स्टार्ट करें? अच्छा क्वालिटी का CPR मतलब क्या बोलना? पांच चीजें मेंटेन करनी. कौन सी? कौन सी? फर्स्ट इज करेक्ट, रेट इन 100 to 120. गुड. सेकंड थिंग इज 4 to 5 सेंटीमीटर चेस्ट डी होनी चाहिए. और उसके अंदर अवॉइड हाइपर वेंटिलेशन. ओके. लड़ाई में 60% राइजर में CPR है, 60% जो डाई का वो CPR कॉम्प्रेशन का होना चाहिए. नेक्स्ट और रिकॉइलिंग, लंग रिकॉइलिंग के लिए टाइम मिल रहा है वो भी देखिए. समजलं? हे 5 गोष्टी जर का तुम्ही प्रॉपर मेंटेन केल्या तर तुमचं क्वालिटी ऑफ CPR चांगलं असेल. ठीक आहे. CPR मध्ये एवढंच आहे, ड्रग्स वगैरे काही आहे, पण हे सर्वात महत्त्वाचं आहे. वेन टू गिव्ह CPR, वेन टू स्टार्ट CPR, CPR स्टार्ट केल्यानंतर रिअसेसमेंट कसं करायचं आहे, ते काय काय फॉलो करायचं आहे. समजलं? आता अमेरिकन हार्ट असोसिएशनचे काही अल्गोरिदम्स असतात CPR साठी, ते आपण एकदा बघू. ठीक आहे. त्यांनी अल्गोरिदम काय केलेलं आहे? सेम अडल्ट कार्डियक अरेस्टमध्ये समजा CPR तुम्ही केलं, स्टार्ट CPR केलं, ऑक्सीजन शुरू केलं, एयरवे अम्बूल लगाया, ऑक्सीजन लगाया, शुरू कर दिया. उसके बाद में 2 मिनट्स में देखने का है, जे आपण डिस्कस केलं. 2 मिनिटात बघायचं. काय बघायचं? की रिदम तुमची शॉकेबल आहे का नाही, किंवा पल्स आली का नाही. पल्स आली आहे, नाही आली, रिदम शॉकेबल आहे. इफ येस देन यू गिव्ह द शॉक. शॉकेबल रिदम कोणते आहेत? वेंटिलेशन, अजून वेंटिकुलर टॅकिकार्डिया. विच वेंटिकुलर टॅकिकार्डिया? पल्स टेस्ट. अगर कॅरोटिनला पल्स नाही आणि ECG वेंटिकुलर टॅकिकार्डिया देन यू हॅव टू शॉक किंवा जर का वेंटिकुलर फिब्रिलेशन आहे तर शॉक. हे दोन जर का शॉकेबल दिले शॉक करा. नाही आहे, पल्स आहे तर पोस्ट CPR मॅनेजमेंटकडे जायचं. जर का पल्स नाही आहे तर कंटिन्यू CPR. एव्हरी 2 मिनिट्सला तुम्हाला रिअसेसमेंट करायचं. राईट. तर तुम्ही CPR स्टार्ट केलं, पल्स नाही, काही पुढे आलं. आता आपण येतं पहिल्या सायकलचं तर ड्रग्स. CPR मध्ये कोणकोणत्या ड्रग्स यूज करतात MCQ साठी? एट्रोपिन नाही. CPR मध्ये फक्त 2 ड्रग यूज करतात, कधी कधी 3 म्हणू शकतो. एक आहे ॲड्रिनालिन, दुसरा आहे कॉर्ड्रॉन, अमेड्रॉन यूज करतात. तिसरं काही जण निग्नोकेलला इन्क्लूड करतात, काही नाही करतात. पण आपल्यासाठी लक्षात ठेवायचं की ॲड्रिनालिन आणि अमेड्रॉन असतात आणि निग्नोकेल पण करून. हे ड्रग CPRचे ड्रग आहेत, CPR मध्ये यूज करतात. चौथा कोणत्या ड्रगला CPR मध्ये स्थान नाही. मग पुढचा क्वेश्चन येईल, कॅल्शियम क्यू देते, बायकार्ब क्यू देते, तर त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करू पुढे. ठीक आहे. तर फक्त एव्हरी 3 मिनिट्सला जर का तुम्हाला कोणतं ड्रग यूज करायचं, कोणतं करणार तुम्ही? आफ्टर एव्हरी 2 साइकिल्स, 2 मिनट का साइकिल रहता ना, हर 2 साइकिल के बाद में एक एड्रेनालिन पुश करना. समझना? तो आणि ये कंटिन्यू कब तक रहेगा? जब तक तुमको कुछ ना कुछ रिदम या एक्टिविटी नहीं मिले. वापस कौन सा केंद्र आता है? सांग. एलिमेंट्स नाही. आता CPR तू स्टार्ट केला तर काय करायचं सांग. सर्क्युलेशन बघायचं, नंतर एअरवे चेक करायचे, रेस्पिरेशन, लास्ट की ब्रीदिंग बघायचं. पुढे CPR सुरू केला. आता कॉम्प्रेशन करायचं. रेट 120 पर्यंत, 100 ते 120. पुढे लंग्स रिकॉल होऊ द्यायची. बरं, ठीक आहे. अजून
पल्स रेट चेक करायचं कॅल्क्युलेट येतो कॅल्क्युलेट 2 मिनिटानंतर अजून रेट सांगितलं, डेप्थ किती पाहिजे? 4 ते 5 सेंटीमीटरचा चेस्ट डेप्थ गेली पाहिजे. हां, अजून? ऑपरेशन झालं पाहिजे. रिकॉईल बघितलं त्याच्यानंतर अजून हायपर व्हेंटिलेशन होऊ द्यायचं, जास्त हे नाही करायचं. अजून टोटल जो टाईम आहे तो 60% होतो. तर ठीक आहे, CPR सुरू केलं तर आता तू कधीपर्यंत थांबणार नाही? ते 10 सेकंदापर्यंत अर्धा तासापर्यंत थोडं सांगितलं, थोडं सांगायचं. 10 सेकंदापर्यंत 10 एव्हरी सायकल CPRची 2 मिनिटाची पाहिजे. तू एकदा सुरू केला तर थांबायचं नाही. सुरू केला 1% कॅल्क्युलेट बोलत बोलत सुरू करायचं. पंप चेस्ट कॉम्प्रेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 30 पर्यंत बोलायचं. त्याच्यानंतर 2 समोरचं 2 ब्रीथ येईल, 2 ब्रीथ येईल थांबून. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं सुरू करायचं 1 2 3 4 सुरू करायचं. कधीपर्यंत नाही टाकायचं? जोरात तू इथं थकत नाही किंवा 2 मिनिटापर्यंत. 2 मिनिटानंतर चेंज होऊन जाईल, तुझ्या जागी दुसरा येईल, तो सुरू होईल. गेटिंग माय पॉईंट. 2 मिनिटात जेव्हा तू चेंज होशील त्याच वेळेत त्या 2-3 सेकंदात कोणतरी मॉनिटरवर वगैरे पल्स आलाय का, रिदम आहे का, आणि पल्स ते चेक करून घे. नंतर पुन्हा सायकल सुरू होईल. ते कधीपर्यंत सुरू होईल? हे असंच सुरू राहील कंटिन्यू. हे कधीपर्यंत? जोपर्यंत मॉनिटरवर काही रिदम येत नाही, वेदर इट इज शॉकेबल और नॉन शॉकेबल, किंवा पल्स लागेल. जर का शॉकेबल रिदम आली यू विल गो फॉर शॉक. जर का शॉकेबल रिदम नाही आहे, पल्स आहे, पल्स लागली थांबायचं, पल्स नाही लागली अगेन सेम सायकल 2-2 मिनिट चालू आहे. प्रत्येक 2 सायकल नंतर एक ॲड्रेनलिन पुश करायचं. इतकं समजलं? काही अडचण आहे का? तुम्हाला विचारलं की बसून सांग की CPR मध्ये ना कंटेंट खूप कमी आहे, पण ते येणं जरुरी आहे. हे थेरॉटिकल पार्ट करून घेतल्यानंतर आपण प्रॅक्टिकल करू, त्याच्यानंतर समजेल. पण आधी थेरी चालू पाहिजे ना प्रॅक्टिकल करण्यासाठी. ठीक आहे. सर पहिले आपण काय करणार की सर्क्युलेशन चेक करणार, नंतर CAD एअरवे चेक करणार, ब्रिदिंग करणार, त्यानंतर आपण कॅल्क्युलेट आरपी समजा हे चेक करताना तेच करताना सर्जरी म्हणजे कॅल्क्युलेट चेक करताना किती वेळ लागणार आहे, किती वेळ घेणार? 10 सेकंदाच्या ब्रिदिंग ते सगळं म्हणजे कशी स्टार्ट करणार सर, जर लागत नाही आणि आपण 100 ते 120 पर मिनिट आपण कॉम्प्रेशन ठेवणार आणि त्यामध्ये 4 ते 5 सेंटीमीटर डेप्थपर्यंत तेच कॉम्प्रेशन आपण हे लक्षात घेणार आणि 2 मिनिटापर्यंत आपण कंटिन्यू करणार. आणि जर आपण कधी आपण शॉट करणार तर आपल्याला दुसरं सांगणार आणि मोजत आपण हे करणार आणि आपल्याला लक्षात राहणार किती करावे. आणि 2 मिनिटानंतर आपण शॉट जेव्हा करू तेव्हा कोणातरी कॅल्क्युलेट म्हणजे जो सोबत आपण तुम्ही कॅल्क्युलेट चेक करू शकता. आणि त्यानंतर जर लागत नाही तर आपण ॲड्रिनालिन घेणार किंवा पावडर घेणार किंवा तुम्ही भिन्न घेऊन सांगितलं. फक्त ॲड्रेनल क्वाड्रॉन तर द्यायचं सांगितलं. ॲड्रेनल द्यायचं, अजून पुढे CPR कंटिन्यू करायचं. बरं, तेव्हा ते एक राहिलं फक्त की 1 ते 30 पर्यंत कॅल्क्युलेट करायचं आणि 2 नंबर द्यायचं आणि 30 झाला की समोर तुझं जो चित्र राहील सोबतचा पार्टनर राहील तो 2 ब्रीथ द्यायचा. नंतर पुन्हा CPR सुरू होईल. डन. त्याच्या पुढे चालायचं. आता चालायचं का अजून एकदा रिवाईज करायचं? चालायचं. समजलं? चलो आता शॉकेबल रिदम पण माहीत पडल्या. ठीक आहे. मग ते शॉक आहे, शॉकेबल रिदम आहे तर तुम्हाला 200 चा शॉक करायचा. डायरेक्ट DC देने का है, पैर एक उसके लिखे हुए रहता है लेफ्ट साइड में एंड यू विल शॉक. ठीक आहे. शॉक देताना पण काय ते प्रॅक्टिकल करताना पण बघूया. ठीक आहे. शॉक करताना काय काय प्रिकॉशन घ्यायचे, सगळ्याला क्लिअर कधी बनवायचं, कधी शॉक द्यायचा, कसं द्यायचं. ठीक आहे. आता कॉम्पिटिशनबद्दल अजून एक गोष्ट आहे. ठीक आहे. आता एक जण समोर आहे, कोणी पण आहे ये समोर. अपने पास अभी वो डमी नहीं है पर टेबल पे एक पोजीशन बना देते हैं. टाइम में लोकेशन कहाँ पे होना चाहिए? लोअर थर्ड ऑफ स्टर्नम. मतलब तो मिड स्टर्नम या लोअर थर्ड ऑफ स्टर्नम चेस्ट पे लेफ्ट साइडला हार्ट असतात, लेफ्ट साइडला असं नाही, राईट साइड सेंटर जिपॉइड प्रोसेसच्या वरती वरचा भाग तिथं कॉम्प्रेशन, जिथे जिपॉइड प्रोसेसच्या खाली पण आहे वरती लोअर थर्ड ऑफ स्टर्नमला कॉम्प्रेशन द्यायचं. आता समजा इथलं लोअर थर्ड ऑफ स्टर्नम आहे, तो CPR कसं द्यायला सांगा? हां चुकलं का? हो चुकलं.
आता ह्याच्यामध्ये ना स्टर्नमला कोणता भाग लागला पाहिजे माहिती आहे का? 5 मिनट नीचे वाला ये वाला, ठीक है, तो ये ऐसा राइट, ये होना चाहिए। अब मैं राइट हैंडेड हूँ तो इसमें कंफर्टेबल में ऊपर से इसके साथ ये कॉम्प्रेशन के साथ, तुम जिसमें कंफर्टेबल हो उस हिसाब से, लेकिन ये फिंगर्स टच नहीं होनी चाहिए बड़ी, ये असं सिक्कर वरती उडत नाही, टच हे टच झालं पाहिजे, हे सुटलं नाही पाहिजे, ह्या हाताचा पण लोड ह्याच्यावर राहायला पाहिजे, आणि जे मुवमेंट असतात ना त्या कुठं व्हायला पाहिजे, शोल्डरला पण नाही, ते हे नाही, फक्त कमरेला व्हायला पाहिजे पूर्ण, ते दबत नाही होत नाही, जे मॅनिक्युअर किंवा ओरिजिनल बॉडी असते ना, तुम्ही जसं प्रेशर देणार ते खाली दबणार, तुमच्या सगळ्या मुवमेंट तुमच्या बॅकला पाहिजे, इथं पण नाही, रिस्टला पण नाही, शोल्डरला पण नाही, पूर्ण पूर्ण बॉडीचं वजन कॉम्प्रेशनच्या वेळेस खाली गेलं पाहिजे, ठीक आहे, समज आलं लक्षात, एक तर टच हा पार्ट झाला पाहिजे, प्लस टोटल स्किनला एरियाला टच राहायला पाहिजे, नाही तर हे पण नाही चालत, टच राहायला पाहिजे, सिम्पल, कोणतेच जॉईंटवर मुवमेंट नाही, फक्त तुमच्या बॅकवर मुवमेंट पाहिजे, तुमच्या पूर्ण बॉडीचं वजन जे आहे ते त्याच्यावर पडलं पाहिजे, चेस्टवर, लोअर पार्ट ऑफ चेस्ट, समजलं? तुम्ही अजून काय करू शकता, जर का हाईट पुरत नाही बेडवर, तुम्ही बेडवर चढून पण सीट करू शकता, अपने आईसीयू में जो स्टूल रखे हुए हैं ना नीचे, तो अब तक उसके यूज बैठने के लिए करते हैं, काय के लिए करते मुझे नहीं पता, बट आयडियली ते यूज कशासाठी पाहिजे, जर का माझी हाईट कमी पडते किंवा टेबल खाली होत नाही तर स्टूलवर हात ठेवून तुमचं पूर्ण वेट असं पेशंटवर पडलं पाहिजे, आणि असं CPR द्यायचं, तुमचं जर का तेवढा फोर्स आला तर 5 सेंटीमीटर खाली दबलं तर मग हे चालूच आहे, ठीक है, लक्षात तो यूजुअली चेयर स्टूल जो भी है आके अगर बेड तुम्हारा नीचे नहीं हो रहा है तो उसके बाद में CPR स्टार्ट करने का, ठीक आहे, बेडवर तुम्ही चढून पण CPR देऊ शकता, ते सर्वात चांगलं आहे, कारण बेडवर किंवा जमिनीवर जर पेशंट असला अजून चांगलं, पण तिथे चढून पण तुम्ही CPR देऊ शकता, त्याच्यावरून लक्षात आलं सर्वात पहिली स्टेप ही असते CPRची, की फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जे सराउंडिंग आहे ते सेफ आहे का नाही बघायचं, कारण जर का ड्राउनिंग पेशंट आहे तुम्ही ते तळाच्या काठी तर सुरू केलं तुम्ही पण, तर पेशंटला किंवा जे विक्टिम आहे त्याला सेफ जागी आणायचं, आजूबाजूची सराउंडिंग सेफ आहे का चेक करायचं, नंतर CPR स्टार्ट करायचं, ते जर का टेबल जर छोटाच आहे कारण तो एका साईडला पडायला लागला, तुम्ही CPR स्टार्ट करत नाही, मला तुम्ही सिक्युअर करायचं आणि त्यानंतर CPR स्टार्ट करायचं, गेटिंग माय पॉईंट, तुम्हाला कळलं की CPR कसं पोझिशन तर काय मेथड काय करेक्ट, हे पूर्ण राहायला पाहिजे लोअर थर्ड ऑफ समजला, आणि तुमचं पूर्ण बॉडीचं प्रेशर हे पडतं, कोणतं जर का CPR चालतात काही असं चालू आहे ना, काही इथं मुवमेंट होत आहे किंवा रिस्टला असं करतं किंवा मी असं करतं CPR होत नाही, किंवा शोल्डरला खूपच चालू येत आहे, पूर्ण रिस्ट ज्यावेळेस तुमची वेस्टला मुवमेंट होतील त्यावेळेस तुमच्या बॉडीचं पूर्ण प्रेशर जे आहे ते चेस्टवर पडेल, आणि त्यावेळेस इफेक्टिव्ह कॉम्प्रेशन, समजलं? मग त्याच्यानंतर येतो रेट तसं मोज तर 30 मोजलं येतं, 1 to 30 मोजलं त्याला 2 दिला, पुन्हा 1 to 30 मोजायचं, ठीक आहे, चालायचं पुढे, समजे काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही ना, एवढंच आहे, सायकल रिपीट करत राहायची, रिदम बघत राहायचं, ॲड्रेन देत राहायचं, 3 ते 5 मिनिटाला एकदा ॲड्रेन रिपीट करता म्हणतात, तसं ॲड्रेन यूजनं किती फायदा होतो ते माहीत नाही, प्रॅक्टिकली खूप जास्त ट्रायल नाही आहेत, पण असं म्हणतात की ॲड्रेन वेझोकन्स्ट्रिक्टर जेवढे ब्लड वेसल कॉन्ट्रॅक्ट होतील तेवढं जे इफेक्टिव्ह ब्लड फ्लो ते ब्रेनला जास्त मिळेल, कारण पेरिफेरल जास्त मिळत नाही, ब्रेनला मिळेल आणि परफ्युजन मेंटेन व्हायला हेल्प होतं ॲड्रेनालची, आणि कार्डियक ॲक्टिव्हिटीला पण थोडीशी हेल्प होतं ॲड्रेनाल यूज करतो. आता समजा मधात तुम्हाला काहीतरी इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी भेटायला, मी शॉक केलं की सायकल किती वेळा पण चालायची, आयडियली 40 मिनिटं चालू पाहिजे, जर का एकदा जरी काहीतरी रिदम आली तर, अदरवाईज जर का काहीच रिदम नाही आहे, 20-22 मिनिटाचा CPR झाला आहे, काहीच इफेक्ट नाही, 20 मिनिट 25 मिनट्स करता रुक सकते, लेकिन अगर
तुमको बीच बीच में VT आ रहे हैं, पल्स ॲक्टिव्हिटी येत आहेत, काही येत आहे, तर सगळं म्हणतात की 40 मिनिटापर्यंत आपण CPR कंटिन्यू करायचं. समजलं? चालायचं पुढे. नाव क्वालिटी ऑफ CPR झाला. शॉक 200 दिवस दिले तुम्ही. ड्रग थेरपीमध्ये इपिनेफ्रिन क्वाड्रॉन यूज केलं. इफ ॲडव्हान्स एरिया आहे तुमच्याकडे अवेलेबल आहे, इंट्युबेशन इज नॉट प्रायोरिटी आहे. जर का इंट्युबेशन जमत नाही किंवा इंट्युबेशन करत नाही तर इट्स ओके, ब्रिदिंग चालते चांगली. पण जर का तुमच्याकडे फॅसिलिटीज आहे तर इंट्युबेट करू शकता. आणि ॲट दॅट टाईम तुम्ही एवढी 6 to 10 कॉम्प्रेशन एक देऊ शकता. ठीक है. अगर एयरवे हो गया तो डब्ल्यू गुड. आता CPRच्या वेळेस आता आदर रूल की आपण लिक्विड बोलतो बायकार द्या, नंतर मग कॅल्शियम ग्लुकोनेट द्या, IV फ्लुइड लावा, हे कशासाठी की कार्डियक अरेस्टचे काही कॉजेस रिव्हर्सिबल असतात, काही इरिव्हर्सिबल असतात. आणि रिव्हर्सिबल कॉजेस कोणते आहेत तर 5H आणि 5T लक्षात ठेवायचं. 5H 5T लिहून घेतो. 5H मध्ये हायपॉक्सिया, आपण रिवाइज करते तरी CPR करते होतो. हायपॉक्सिया करेक्टेड मतलब अम्बू बॅग चालू आहे की ऑक्सिजन जो करेक्टेड. दुसरं हायपोवॉल्युमिया. हायपोवॉल्युमियामध्ये आपण IV फ्लुइड लावतो CPR मध्ये, लगाते ना. ये CPR के ड्रग्स है कि ये सारे नहीं है, लेकिन अपन लगा ये CPR के ड्रग नहीं है, लेकिन ये रिवर्सिबल कॉजेस है. बाद में समझ के कुछ फायदा नहीं है, तो ड्यूरिंग द CPR ओनली अपने को करेक्ट करना है. तीसरा है H+ एसिडोसिस, तो अपन बायकार देतो. चौथा है कौन सा है, हाइपोवॉल्यूमिया झालं, H+ आयन झालं, हाइपर कैलेमिया झालं. तो हाइपर कैलेमिया की वजह से भी कार्डियक अरेस्ट हो सकता है, तो अपन उसको कैल्शियम स्लो कैल्शियम दे देते फटाक से. एंड उसके बाद में है हाइपोथर्मिया. हाइपोथर्मिया के लिए कुछ खास नहीं कर सकते. ये 5H जो है वो रिवर्सिबल कॉजेस है और ड्यूरिंग CPR ओनली, चालू CPR में तुमको करेक्ट करणार आहे. कसं करणार आहे तर आयडियली म्हणतात की CPR सुरू करतो त्या टाइमलाच ABG पाठवून द्या और ABG वो 2-3 मिनट में ABG का रिपोर्ट आ जाएगा. तो 2-4 मिनट में जैसे रिपोर्ट आएगा तुम्हारा मशीन पानी मिलेगा, रिपोर्ट देगा, तो उसके H+ रहा तो बाय कर दो. आएगा के 4 मिनट में आएगा, 4 मिनटात ABG का रिपोर्ट येईल का, प्रत्येकाच्या बाजूला CPR करताना ABGचं मशीन राहणार आहे का. सो कन्सिडर इट इज हायपर, इट कॅन बी ॲसिडोसिस आणि बायकार दूध देतात. हाइपोक्सिया अपन ऑक्सीजन से करेक्ट कर लेते हैं. हाइपोवॉल्यूमिया के लिए अब हाइपोवॉल्यूमिया आइडियली कैसे देखना चाहिए, एडवांस सेंटर्स में इको मशीन मिलते पास. इको मशीन एक से थोड़ी देर के लिए फटाक से CPR चालू करके इको रखा, मशीन देखा, उसमें तुमको जो T रहेंगे वो भी दिखेंगे, टैंकनोड वगैरह वो भी दिख जाता. और IVC से अपने को हाइपोवॉल्यूमिया पण दिसतं. मग ते हाइपोवॉल्यूमियाचं फ्लुइड लावायचं. एवढा घाईघाईमध्ये हे सांभाळलं जात नाही, करेक्ट होणार आहे का नाही, लावा फ्लुइड लावा, काय हरकत नाही. तर हायपोवॉल्यूमिया फ्लुइडने करेक्ट केलं. H+ ॲसिडोसिस जे आहे ते तुम्ही बायकार्बोन करेक्ट करून घेतलं. तिसरं हायपर कॅलेमिया आहे का नाही माहीत नाही, तरी कॅल्शियम घेऊन टाकलं, तुम्ही करेक्ट करून टाकलं. हायपोवॉल्यूमियाला IV फ्लुइड लावून टाकलं. हायपोथर्मियासाठी जास्त काही वेगळं करू शकत नाही. यू हॅव करेक्टेड दिस फाइल. अपन जो एडिशनल एड ऑन ड्रग देते ना CPR के टाइम, वो CPR के कंपोनेंट नहीं है, बट अपन ये इसके बारे में पूरा पता नहीं, इसलिए अपन पूरी करेक्शन लगाए. समझ. आता 5T है. 5T फॉर एक टेंशन न्यूमोथोरैक्स. CPR के टाइम में चलते थे, एक बार ऑस्कल्टेट कर लेना चाहिए. अब लग रहा है एक साइड में एयर एंट्री कम है क्योंकि टेंशन न्यूमोथोरैक्स इज कॉज ऑफ कार्डियक अरेस्ट. अगर तुमको वो लग रहा है तुम कितना भी CPR दो, CPR सक्सेसफुल नहीं रहेगा. लेकिन इफ यू कैच इट, अरे यार ये टेंशन न्यूमोथोरैक्स, द मिनट और द सेकेंड यू पुट ये ICD या फिर तुम निडल डाल के टूट टेंशन न्यूमोथोरैक्स रिलीज होना शुरू होता एंड CPR के सक्सेस रेट भी बढ़ जाता है. ठीक आहे. तर टेंशन न्यूमोथोरॅक्स हे CPR चालू असताना एवढा एक माणूस करू शकतो का. इट शुड बी ऑलवेज अ टीम वर्क. CPR के टाइम में जो टीम लीडर रहता है यूजुअली वो कुछ नहीं करता, तो सिर्फ अम्बू बैग पकड़ के खड़ा रहेगा, एयरवे चेक अम्बू करते रहेगा, सबको इंस्ट्रक्ट करेगा, या फिर वो बाजू में भी खड़ा रह सकता है. जैसे अपन फॉलो करते हैं, तू चेस्ट कॉम्प्रेशन दे, तू एयरवे दो, तू ड्रग दे, दे कर. क्योंकि अगर एक आदमी ये सब कुछ सब मिक्स करने लगे तो इट विल नॉट वर्क. कारण ॲट द बॅक ऑफ पॉइंट ये पण बघावं लागतं की अरे यार ये न्यूमोथोरॅक्स है क्या, टेंशन न्यूमोथोरॅक्स है क्या, अरे कार्डियक कंट्रोल हो सकता है क्या, ये थ्रॉम्बोस हो सकता है क्या, करोनरी आर्टरी हो सकती है, करोनरी एम्बोलिझम हो सकता है क्या. हे सगळ्या गोष्टी बॅक ऑफ द माइंड एकाला विचार करा. तो माणूस विचार करायसाठीच ठेवायचा.
जर तुमच्याकडे प्रॉपर टीम आहे तर एक माणूस फक्त एअरवे सिक्युअर करायचा, एकनं फक्त चेस्ट कॉम्प्रेशन द्यायचे, एकनं फक्त ड्रग डिलिव्हरी करायची, एकनं फक्त विचार करत इन्स्ट्रक्शन देत राहायचे. काही कॉज रूल आउट होण्याचे असतात, ट्रीटेबल कॉज येतात ते रूल आउट करत राहायचे. हे जर का चांगलं टीम वर्क असेल तर CPR सक्सेसफुल होते. आणि एका माणसाला हे सगळं होत नाही. इट विल ऑलवेज रिक्वायर अ गुड टीम. डन. ठीक आहे. तर आपण 5H काय केलं तिथे? हिपोक्सिया, आणि हायपरकॅलेमिया. त्याची ट्रीटमेंट आपण बघू की तुम्ही CPR चालू असताना दुसऱ्या साईडला फ्लुइड पण लावून दिलं पेशंटला, तुम्ही थोडंसं चालू असताना कॅल्शियम पण देऊन टाकलं, तुम्ही सोडा बायकार पण देऊन टाकलं, आणि तुम्ही O2 पण तांबू बॅग O2 पण लावून आता रिझल्ट करेक्ट केली. ठीक आहे. आता 5T ला इन्व्हेस्टिगेशन्स किंवा तुमचे क्लिनिकल स्किल आहे. कारण टेन्शन निमोथोरॅक्स आहे का हे बघण्याचं ऑस्कल्टेशन टाकणार किंवा इको मशीन जर का बाजूला असतं ते सगळं क्लिअर करते. इको असतं तुम्हाला का MI सारखं आहे ते पण क्लिअर होऊन जातं. तुम्हाला टेन्शन निमोथोरॅक्स आहे ते पण जर टी फॉर कार्डियक टॅम्पोनोड आहे किंवा ओबी क्लिअर होतं. अगर टॅम्पोनोड म्हणजे काय हार्टच्या आजूबाजूला पेरिकार्डियल फ्लुइड सुरू होतं. जसं पेरिकार्डियल न्यूरोलिफिकल असताना तसं पेरिकार्डियल लिफिकल पण तितकं टेन्स असतं की हार्टला कॉम्प्रेस कॉन्टैक्ट कुछ देते. अगर इसमें मिल गया इको CPR के टाइम में तुमने लीडर डाला निकाला, CPR की सक्सेस रेट बढ़ जाए, आउटकम की रेट बहुत बढ़ जाए. गेटिंग माय पॉइंट. सो 5H 5T कोणकोणते बघितले तुम्ही? क्लोज थ्रॉम्बस, पल्मोनरी थ्रॉम्बस म्हणजे प्लुरल पल्मोनरी एम्बोलिझम, कार्डियक थ्रॉम्बसमध्ये ॲक्यूट कॉर्नरी इव्हेंट 2 MI. तिसरा टेन्शन निमोथोरॅक्स बघितला. चौथा टॅम्पोनोड बघितला. और 5वां टी कौन सा देखा आपने? थ्रॉम्बस, टॉक्सिन, भूल गया. टॉक्सिन के बारे में सोच कि काही घरून काही औषध वगैरे घेतलं असतं का? सो ओपिएड पॉइजनिंगमध्ये कार्डियक अरेस्ट होतं. घरून काही पॉइजनिंग का पेशेंट के देखने को उसके हिसाब से देखा. OP है तुम्हारा, ब्राडी अरेस्ट हुआ है तो ऐसे टाइम में एट्रोपिन पुश करने का है. टॉक्सिन का पूरी सोचने का कॉम्पोनेंट हिस्ट्री पे से. ठीक है. समझ CPR में देखा 2 थ्रॉम्बस है. एक पल्मोनरी थ्रॉम्बस मतलब पल्मोनरी एम्बोलिज्म, दूसरा हार्ट थ्रॉम्बस मतलब एक्यूट कॉर्नरी इवेंट. ठीक है. उसके बाद में टेंशन निमोथोरैक्स, उसके बाद में टैम्पोनोड कार्डियक टैम्पोनोड, और 5वां टॉक्सिन. यूजुअली ओपीज में भी ब्राडी अरेस्ट होते रहते और ओपिएड में भी रहते हैं, क्योंकि इसका ट्रीटमेंट अगर तुमको ब्रीफ हो गया क्या है कि ये पॉइजनिंग का है, OP जैसा दिख रहा है, उस टाइम तुम्हारा एट्रोपिन बहुत वर्क करता है, तुम्हारा सिर्फ CPR वर्क नहीं करेगा. ठीक है. ओके. अभी यहाँ तक किसी को कोई प्रॉब्लम है? जो पीडियाट्रिक CPR राहील ना, हे अडल्ट रिदम येतं त्यावेळेस इट कॅन बी ब्रॅडिकार्डिया, पल्स आहे ब्रॅडिया, किंवा इट कॅन बी टॅकिकार्डिया, साइनस किंवा अदर का टैकिकार्डिया, सुप्रावेंट्रिकुलर टैकिकार्डिया वगैरह वो भी रिदम आ सकती है. और समटाइम इट हैपन्स कि अरे ECG पे रिदम तो दिख रहा है लेकिन पल्स नहीं लगा, उसको पल्सलेस इलेक्ट्रिकल एक्टिविटी बोलते हैं. CPR के वेळेस आपण एन्काउंटर करते जो बहुत सारे CPR रहेगा तो उसको समझेगा. मग ह्यांचं ट्रीटमेंट कसं करायचं समझे. तो इन केस अगर तुमको अभी CPR में नहीं आता, क्योंकि CPR हो गया तुम्हारा, CPR मतलब CPR दे दिया. अब पोस्ट CPR केयर क्या रहता है वो अपन डिस्कस करने वाले हैं. लेकिन ड्यूरिंग CPR अगर तुमको पल्स लग गया, पल्स भेटलं आणि VF PT असं पल्सेस PT असतं तर काय करायचं आपण बघितलं ना, शॉक द्यायचा. 200 जूल DC देने का. पहला शॉक दिया, रिवर्ट हुआ, वेरी गुड. 2 मिनट के अंदर अगर रिवर्ट नहीं हुआ तो दूसरा शॉक देने का. नहीं हुआ तो फिर कॉड्रॉन यूज करके शॉक देने का. कॉड्रॉन मतलब अमेट्रॉनचा डोस 300 mg असतं. एवढं तिथपर्यंत जाणार नाही आपण, पण युजली फर्स्ट शॉक नाही, सेकंड शॉक नाही, थर्ड शॉक आणि अमायड्रॉन 300 mg बोलत देऊन टाकायचं. कशामध्ये? शॉकेबल BT किंवा पल्सलेस PT किंवा वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन असलं आणि पल्स नाही घेत ड्युरिंग CPR. ठीक आहे. आता जर का ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे रिदम असतं, दुसरं रिदम म्हणजे कोणतं राहणार आहे? फर्स्ट विल डील विथ टैकिकार्डिया. अगर पेशेंट को टैकिकार्डिया आया है, अब अपन ये CPR से थोड़ा बाहर है, CPR मतलब टैकिकार्डिया है, तब मग पुढे काय
तुम्ही ROSC मतलब ROSC म्हणजे काय, ROSC अचीव, ROSC अचीव म्हणतात ना, तर रिस्टोरेशन ऑफ स्पॉन्टेनियस सर्क्युलेशन, आपण सर्क्युलेशनसाठीच करतोय ना, त्यासाठी रिस्टोरेशन ऑफ स्पॉन्टेनियस सर्क्युलेशन जर का आलं मतलब ROSC अचीव बोलते ना, मतलब आगे मतलब क्या है, पल्स लागली तुम्हाला तो ROSC में आ गया. अब वो पल्स कौन सा है, जर पेशंटला टॅकिकार्डिया असेल, टॅकिकार्डिया म्हणजे 120 130 तर राहणार, पण 150च्या वरती जर का आहे तर त्या टायमाला पेशंटचं BP चेक करायचं. BP किंवा अदर काही आहे का, हायपोटेन्शन आहे का, शॉकमध्ये आहे का पेशंट, किंवा पेशंट आता पेशंटला चेस्ट डिस्कम्फर्ट आहे किंवा ECG मध्ये ST डिव्हिजन आहे का, हे सगळं बघायचं. अगर ये सब कुछ है तो देन वी अगेन गो फॉर शॉक. अगर ऐसा कुछ नहीं है, BP लग रहा है, देन पेशेंट को अच्छे ICU में या जहाँ पे जो तुम्हारा क्रिटिकल केयर का प्लेस है वहाँ पे शिफ्ट करने का है, उसका एयरवे चेक करने का, IV लाइन सिक्योर करने के, SOS सेंट्रल लाइन डालना है, ये सब चीज़ें करके पेशेंट को ट्रीटमेंट देना अगर सब अच्छी होते. लेकिन अगर टैकिकार्डिया है और शॉक है पेशेंट को, या फिर कोई रेड फ्लैग साइन है तो यू हैव टू गो फॉर शॉक. और अगर ऐसा नहीं है, पल्स भी लग रहा है, सब कुछ है, और QRS अगर तुम्हारा ब्रॉड है, ब्रॉड QRS आपण ECG बघितलं ना, वाईड QRS जर का आहे तर वाईड QRS आहे आपण पुन्हा ECG कडे, जर का ब्रॉड QRS कॉम्प्लेक्सेस असल्या तर ते कोणतं असतात, वेंट्रिक्युलर असतात एक्झॅक्टली, आणि शॉर्ट असले तर सुप्रावेंट्रिक्युलर, एक्झॅक्टली बरोबर. ठीक आहे, तर सुप्रावेंट्रिक्युलर जर का असतं तर SVTचं जे मॅनेजमेंट असतं त्याच्या हिशोबाने द्यायचं, आणि वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया असेल तर बिनो काय करायचं त्याच्या हिशोबाने द्यायचं. ठीक आहे. अगर ब्रॅडिकार्डिया है पेशेंट, अगेन सेम पल्स आया है, ब्रैडिकार्डिया है, तुमको वही देखना है कि पेशेंट का शॉक है क्या, कोई रेड फ्लैग साइन है क्या, चेस्ट डिस्कम्फर्ट है क्या, MI जैसा दिख रहा है क्या, कुछ कंप्लीट हार्ट ब्लॉक वगैरह है क्या. अगर वैसा है तो उसके हिसाब से ट्रीटमेंट जाएगा. शॉकेबल रिदम रहा तो शॉक करना है, पेसमेकर लगा तो उसके हिसाब से जाना है. अगर वैसा नहीं है, पेशेंट का ब्रैडिकार्डिया है बट पेशेंट हिमोडायनामिकली स्टेबल है, यू कैन वेट. इफ हिमोडायनामिकली स्टेबल भी नहीं है, ब्रैडिकार्डिया भी है, तो देन यू विल गो फॉर एट्रोपिक. ब्रैडिकार्डिया के लिए एट्रोपिक. अभी पोस्ट CPR इंडिकेशन एट्रोपिक का ही है, एट्रोपिक ड्यूरिंग CPR देगा. तो ब्रैडिकार्डिया है, रिवर्स झाल्यानंतर तो एट्रोपिक. किती यायचं पहिलं 0.5 mg बोलत दुखा द्यायचं. जर का नाही आलं, वी कॅन रिपीट आफ्टर एव्हरी 3 to 5 minutes. ब्रॅडिकार्डिया के लिए, ओनली ब्रॅडिकार्डिया के लिए 3 to 5 minutes 5 मिनट तक रिप्लेस कर सकते. नहीं आया तब तक तुम्हारा कार्डियोलॉजिस्ट भी आ जाता, पेसमेकर का वगैरह देख लेते. ठीक है. अगर उससे भी कम नहीं हो रहा है और तुम्हारे पास ऑप्शन नहीं है तो तुम एपिनेफ्रिन, एड्रेनालिन या फिर डोपामाइन भी यूज कर सकते हैं हार्ट रेट सस्टेन कराने के लिए. चलायचं पुढे. अगर बार बार ECG पे तुम्हारा पल्सलेस मतलब मॉनिटर पे साइनस टैकिकार्डिया सॉरी पल्स दिखा रहा है, रिदम कोई फिक्स नहीं है और पल्स नहीं लग रहा है और इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आहे, इसको पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी बोलते. जर का असं आलं तर काय करायचं, तुमचा 8-7 मिनिटाचा CPR झाला, 8 मिनिटाचा ECG वर आपला मॉनिटरवर रिदम आहे पण पल्स लागत नाही, तर काय करायचं, साइनस रिदम कधी तो क्या करने का, यू हैव टू कंटिन्यू CPR. उसको पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी बोलते. अगर जर का पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी याचा अर्थ हार्ट कॉन्टॅक्ट होते पण जर का BP लागत नाही याचा अर्थ काय आहे, दोन गोष्टी, एक तर हार्ट खाली आहे किंवा काहीतरी इलेक्ट्रिकल ॲब्नॉर्मॅलिटी किंवा काहीतरी जर टेन्शन हिमोथोरॅक्स वगैरे आहे, यू विल अगेन गो फॉर 5H and 5T. हायपोलिमिया आहे का, हायपोक्सिया आहे का, तर असं ते सगळं करेक्ट करा. टेंशन निमोथोरॅक्स ऐसे टाइम में फिर इको आना, टेंशन निमोथोरॅक्स है क्या, क्योंकि इतना बड़ा निमोथोरॅक्स को हार्ट को पूरा दबा देता है साइड में. उस टाइम में रिदम तो दिख रहा है ऊपर पर पल्स नहीं लग रहा है. उस टाइम में ये चीज़ें ये रिवर्स. ऑलवेज रिमेंबर इफ देयर इज पल्सलेस इलेक्ट्रिकल एक्टिविटी देयर शुड बी सम रिव्हर्सिबल कॉज, जे तुम्हाला बघायचं आणि ते त्या 2-3 मिनिटात रिव्हर्स केलं तर दॅट विल बी गुड थिंग, अदरवाइज पेशंट विल डाय. अगर टेंशन निमोथोरॅक्स मिल गया तो उसमें यही है कि अगर इफ देयर इज पल्सेस इलेक्ट्रिकल एक्टिविटी एंड देयर माइट बी सम अंडरलाइंग कॉज. अगर है तो इट कैन बी एम्प्टी हार्ट, मतलब अगर इलेक्ट्रिकल कंडक्शन नॉर्मल है, हार्ट एम्प्टी है
कॉन्ट्रैक्शन हो रहा है बट इफेक्टिव फीलिंग नहीं हुई और हाइपोवॉल्यूमिक या ये क्यों होता है एम्प्टी हार्ट वगैरह, ये एक तो हाइपोवॉल्यूमिक होना या फिर एक्स्ट्रा कार्डियक ऑब्स्ट्रक्शन लाइक कार्डियक टैप है, तो तुमको एक तो फ्लूइड देना है पेशेंट को या फिर टैप कर लेना है। अगर ये है तो पी तुम्हारा रिवर्स हो जाए, अगर नहीं है तो इलेक्ट्रोमैकेनिकल डिसोसिएशन, मतलब कि तुम्हारा इलेक्ट्रिकल कंडक्शन नॉर्मल है लेकिन जो कार्डियक मायोसाइट के कॉन्टैक्ट नहीं हो रहे। यूजुअली जो रहता है ना मेटाबॉलिक डिसऑर्डर्स में, सिस्टमिक मेटाबॉलिज्म, सीकेडी का पेशेंट है, डिसइलेक्ट्राइटिक है, एसिडोसिस है, ये सारी चीज़ें इसके वजह से। तो यू पल्सलेस इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी तर तुम्हाला 5H ॲटलिस्ट 580 तर रुल आउट करायचे, त्यानंतर पुढे जायचं। लकीली आता वापस आपण डिस्कस केलं, जर का शॉकेबल रिदम आहे आणि तुम्ही चांगला CPR दिला तर सर्वायवल रेट 30%पर्यंत असतो। जर शॉकेबल रिदम नाही आहे, असिस्टोल आहे तो 10%, म्हणजे 10तून 1च वापस येईल जर का चांगला CPR दिला। जर का शॉकेबल आहे 10तून 3 वापस येतील। लकीली आता तुम्ही चांगला CPR दिला, पेशंट वापस पण आला, तर मग पुढे काय? नेक्स्ट वन, ICUला शिफ्ट केला, सगळं केलं, तर पोस्ट CPR केअरमध्ये तर बरेचशा गोष्टी आहेत, पण पोस्ट CPR केअरमध्ये आपण एवढंच लक्षात ठेवायचं की जे बेसिक लाइफ सपोर्टचे असतात ना, जैसे ऑक्सीजनेशन मेंटेन करो, उसका हाइड्रेशन मेंटेन करो, कोई ट्रीटेबल कॉज है, कार्डियक कॉजेस वगैरह है तो ट्रीट करा, जर का शॉक में पेशेंट है तो आइनोट्रोपिक सपोर्ट दो, ये सब चीज़ें रखने की है। अगर कॉन्शियस पेशेंट है या फिर मूवमेंट है, तो अगर पेशंट नॉन रिस्पॉन्डिंग आहे, काहीच नाही आहे, तर हे सगळं करायचं। त्याच्यासोबत अजून एक गोष्ट करायची, यू हैव टू मेंटेन मिनिमम टेम्परेचर 30 डिग्री के अराउंड टेम्परेचर मेंटेन करना। उसके लिए कोल्ड सलाइन वगैरह अपन देते रहते, कोल्ड सलाइन देने का, ब्लॅडर वॉल्स का काही जण कोल्ड बेडशीट वगैरे देतात। हे कशासाठी होतात? कारण की जर जितना फीवर रहेगा, जितना टेम्परेचर ज़्यादा रहेगा पोस्ट CPR, उतना ब्रेन को डैमेज ज़्यादा है। पोस्ट CPR केयर में इतना ही याद रखने का है कि जस्ट तुमको पेशेंट को बेसिक लाइफ सपोर्ट देना है, ब्लड मेंटेन करना है, ऑक्सीजनेशन मेंटेन करना है, कोई ट्रीटेबल कॉज है तो उसको ट्रीट करना है। अगर पेशेंट मूवमेंट वगैरह है, तो अगर मूवमेंट वगैरह कुछ नहीं है देन यू हैव टू गो फॉर कोल्ड रखने का, सो दॅट ब्रेन को डॅमेज नाही होईल। तो CPR तरी एवढंच। आता डिटेल नंतर केल्यानंतर खूप सारा डिस्कस करायचा, पण बेसिक लक्षात ठेवायचं। आय थिंक आजच्यासाठी बेटर आहे ना, जे ट्रीटेबल कॉज आहे ते ट्रीट करतो। लकीली आता वापस आपण डिस्कस केलं, जर का शॉकेबल रिदम आहे आणि तुम्ही चांगला CPR दिला तर सर्वायवल रेट 30%पर्यंत असतो। जर शॉकेबल रिदम नाही आहे, असिस्टोल आहे तो 10%, म्हणजे 10तून 1च वापस येईल जर का चांगला CPR दिला। जर का शॉकेबल आहे 10तून 3 वापस येतील। लकीली आता तुम्ही चांगला CPR दिला, पेशंट वापस पण आला, तर मग पुढे काय? नेक्स्ट वन, ICUला शिफ्ट केला, सगळं केलं, तर पोस्ट CPR केअरमध्ये तर बरेचशा गोष्टी आहेत, पण पोस्ट CPR केअरमध्ये आपण एवढंच लक्षात ठेवायचं की जे बेसिक लाइफ सपोर्टचे असतात ना, जैसे ऑक्सीजनेशन मेंटेन करो, उसका हाइड्रेशन मेंटेन करो, कोई ट्रीटेबल कॉज है, कार्डियक कॉजेस वगैरह है तो ट्रीट करा, जर का शॉक में पेशेंट है तो आइनोट्रोपिक सपोर्ट दो, ये सब चीज़ें रखने की है। अगर कॉन्शियस पेशेंट है या फिर मूवमेंट है, तो अगर पेशंट नॉन रिस्पॉन्डिंग आहे, काहीच नाही आहे, तर हे सगळं करायचं। त्याच्यासोबत अजून एक गोष्ट करायची, यू हैव टू मेंटेन मिनिमम टेम्परेचर 30 डिग्री के अराउंड टेम्परेचर मेंटेन करना। उसके लिए कोल्ड सलाइन वगैरह अपन देते रहते, कोल्ड सलाइन देने का, ब्लॅडर वॉल्स का काही जण कोल्ड बेडशीट वगैरे देतात। हे कशासाठी होतात? कारण की जर जितना फीवर रहेगा, जितना टेम्परेचर ज़्यादा रहेगा पोस्ट CPR, उतना ब्रेन को डैमेज ज़्यादा है। पोस्ट CPR केयर में इतना ही याद रखने का है कि जस्ट तुमको पेशेंट को बेसिक लाइफ सपोर्ट देना है, ब्लड मेंटेन करना है, ऑक्सीजनेशन मेंटेन करना है, कोई ट्रीटेबल कॉज है तो उसको ट्रीट करना है। अगर पेशेंट मूवमेंट वगैरह है, तो अगर मूवमेंट वगैरह कुछ नहीं है देन यू हैव टू गो फॉर कोल्ड रखने का, सो दॅट ब्रेन को डॅमेज नाही होईल। तो CPR तरी एवढंच। आता डिटेल नंतर केल्यानंतर खूप सारा डिस्कस करायचा, पण बेसिक लक्षात ठेवायचं। आय थिंक आजच्यासाठी बेटर आहे ना, जे ट्रीटेबल कॉज आहे ते ट्रीट करतो। समजलं?